नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे लाडू. आता लाडू उपवासाला खाता येतात का? तर हो, अर्थातच. उपवासाचा लाडू तुम्ही उपवासाला खाऊ शकता. पण हे लाडू कसे बनवायचे, यासाठी काय साहित्य वापरायचं, या सगळ्यांची डिटेल माहिती मी रेसिपीमध्ये दिलेली आहे. तर रेसिपी पूर्णपणे पहा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर लाडू बनवण्याकरता आपण जे काही साहित्य वापरले ते सांगते. 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, साधारणतः सव्वा वाटी किसलेला गूळ आहे, वाटीमध्ये दाबून भरलाय. 1 वाटी सुकं खोबरं, 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ, अर्धी वाटी साजूक तूप आणि 1 चमचाभर साखरयुक्त वेलची पूड आहे. आता या रेसिपीमध्ये ऑलरेडी मी शेंगदाणे भाजून ठेवले होते आणि त्याचे मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या. अर्थातच आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूट बनवायचं आहे. तर याला आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट म्हणतात. तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता लाडू बनवण्याकरता सगळ्यात अगोदर कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप ॲड करायचं. एकदा काही तूप गरम झालं की मग आपल्याला यामध्ये राजगिऱ्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे. राजगिऱ्याचा लाडू अतिशय पौष्टिक असतो आणि उपवासालाही चालतो. म्हणून आपण इथे राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे. इवन तुम्ही नेहमीच्या किंवा एरवी जर तुम्हाला लाडू खायचेच असतील, लहान मुलांना द्यायचे असतील, तर राजगिऱ्याचे लाडू एकदा बनवून पहा. खूप जास्त हेल्दी असतात मुलांसाठी. तर हा लाडू मी उपवासाकरता बनवते यासाठी आपल्याला हे पीठ मंद आचेवर भाजून घ्यायचे. साधारणतः 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो. अगदी जर तुम्ही गॅस फास्ट ठेवला तर पीठ हे लवकर करपू शकतं. म्हणून आपल्याला साजूक तूप टाकून हे पीठ मंद आचेवर भाजून घ्यायचंय. आता भाजता-भाजता कधी-कधी एक 5 ते 6 मिनिटाचा वेळसुद्धा लागू शकतो. जेवढी तुमची पिठाची क्वांटिटी असेल त्यावर टाईम हा कमी जास्त होऊ शकतो. आता पीठ मंद आचेवर भाजल्यामुळं होतं काय, लाडूला खमंगपणा येतो आणि पीठही कुठेही करपत नाही. अगदी व्यवस्थित पीठ भाजलं जातं. आता इथे पीठ साधारणतः 5 ते 6 मिनिटं झालेले छान भाजून तयार आहे. आता आपण हे पीठ एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. कारण लाडू करता आपल्याला हे पीठ थंड करून घ्यायचं आहे. आता इथे जर तुम्ही कमी तूप वापरत असाल पीठ भाजत असताना, तर मग तुम्हाला लाडू वळताना थोडंसं तूप गरम करून टाकावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप, की लाडवाकरता तूप किंवा जे काही तुपाचं प्रमाण आहे हे परफेक्ट झालं का नाही हे समजण्यासाठी किंवा पीठ व्यवस्थित भाजलंय का नाही हे जर तुमच्या लक्षात येत नसेल, तर या पद्धतीनं पिठातनं तूप सेपरेट व्हायला लागतं आणि हे मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं दिसेल. अशा वेळी मग आपल्याला इथे सुकं खोबरं वापरायचं आहे. सुकं खोबरं टाकून हे पीठ अजून एक 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर परतून घ्या. म्हणजे सुकं खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजलं जाईल. आता इथे आपण साधारणतः पीठ आणि सुकं खोबरं याच पद्धतीने एक 2 ते 3 मिनिटाचा वेळ लावून भाजून घेतलेलं आहे. तर आता हे मिश्रण लाडवाचं आपलं तयार झालेलं आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. अतिशय टेस्टी, हेल्दी, पौष्टिक लाडू आषाढी एकादशी स्पेशल आज आपण पाहत आहोत. आता तयार झालेलं पीठ एका ताटामध्ये या पद्धतीने पसरवून ठेवायचं आहे, कारण ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. जर गरम-गरम पिठामध्ये तुम्ही गुळाची पावडर किंवा किसलेला गूळ ॲड केलात, तर लाडू थोडा पघळ-पघळ बनतो किंवा तो व्यवस्थित आपल्याला फर्मली बांधता येणार नाही. म्हणून हे पीठ आपल्याला थंड करूनच वापरायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची टिप, ज्यांना गुळाची पावडर किंवा गूळ नसेल वापरायचा, त्यांनी साखरेची पावडर वापरली तरी चालेल. इथे गूळ मी खिसून घेतलाय अगदी, त्याच्यामुळे याला छान चिकटपणाही आलेला आहे आणि अगदी सहजपणे आपल्याला लाडू वळता येतील. आता इथे आपण 1 चमचा साखरयुक्त वेलची पूड वापरलेली आहे. यामध्ये थोडंसं जायफळसुद्धा वापरू शकता, जर ते तुम्हाला उपवासाला चालणार असेल तर. इथे आता सगळी जिन्नसं व्यवस्थित हाताने मी मिक्स करून घेतलेत. ऑलरेडी पीठ थंड झालंय लाडवाचं, तर आता व्यवस्थित मिक्स करून याचं एक मिश्रण तयार करून घ्या आणि या लाडवाच्या मिश्रणापासून छोटे-छोटे आकाराचे लाडू वळून घ्या. लाडू तुम्हाला वळत असताना अगदी लहान, मोठ्या आकाराचे जसे हवे असतील तसे तुम्ही वळून घेऊ शकता. पिठाचा मुटका होतोय, अर्थातच या पिठामध्ये जे काही साहित्य वापरले आपण ते अगदी परफेक्ट प्रमाणात आहे. जर का तुम्हाला इथे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल,
तर अशा वेळी आपल्याला इथे साजूक तूप गरम करून ॲड करायचं आहे आणि एकदा काय यामध्ये थोडंसं गुळाचं प्रमाणही चेक करायचं आहे. आता इथे आपण लाडू वळून घेतला, की त्याला सुकं खोबरं वरून लावून घेतलंय. म्हणजे अर्थातच लाडूला सुकं खोबरं लावून गार्निश केलेलं आहे. अगदी लहान-लहान आकाराचे मी लाडू वळवून घेत आहे. अशा प्रकारचे लाडू मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी सुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता. अतिशय हेल्दी असतात. अशा प्रकारे 2 लाडू मी तुम्हाला वळवून दाखवलेत. बाकीच्या पिठाचे किंवा मिश्रणाचे लाडू मी सगळे वळून एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. साधारणतः 10 ते 12 लाडू किंवा 15 लाडू आपले तयार झालेले आहेत, इतक्या पिठापासनं. आता हे लाडू तुम्हीही करून पहा आणि या आषाढीला किंवा उपवासाला हा लाडू खाल्ल्यानंतर मला नक्की कळवा. अजून कुठल्या उपवासाच्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील त्याही सांगा. बघा, खुसखुशीत लाडू तयार आहे उपवासाचा. तर आता हे लाडू एकदा करून पाहिल्यानंतर तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.